नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज डब्याची भाजी या सिरीज मधली भाजी करूया. आज दोडक्याची भाजी करणार आहे. बऱ्याच मुलांना डब्यात दोडक्याची भाजी आवडत नाही. याचं काय कारण असेल बरं, ते व्हिडिओत सांगितलेलं आहे. तुम्ही माझ्या या पद्धतीने भाजी केली तर मुलांनाही नक्की आवडेल. चला बघूया. ही अर्धा किलो दोडकी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. ही दोडक्याची साल जरा हार्ड चरबरीत असते, त्यामुळे ती काढावी लागते. सालासकट भाजी करता येत नाही. सालाबरोबर त्यातले पौष्टिक घटकही वाया जातात. त्यामुळे साल काढली तरी मी ती कधीही फेकून देत नाही, तर त्याची चटणी करते. याची साल काढून घेऊया. दोडका दोन्ही बाजूने थोडासा कापून घ्यायचा. नंतर याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे. आणि साल किसणीने किसून घ्यायची. असे छोटे तुकडे केल्यामुळे किसायला सोपं जातं. हे बघा, अशी पूर्ण साल काढून घ्यायची. चरबरीत भाग सगळा काढून टाकायचा. भाजी करताना सालातलेही पौष्टिक घटक मिळावेत म्हणून आपण काय करतो, अगदी सगळी साल काढत नाही, थोडी थोडी ठेवतो. पण त्यामुळे काय होतं, ती साल नीट शिजत नाही आणि भाजी खातानाही ती तोंडात चरबरीत लागते. आणि त्यामुळेच बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही. म्हणूनच दोडकी अशी किसून पूर्ण साल काढून घ्यायची. यामुळे ही अगदी सॉफ्ट होतात आणि चवीलाही छान लागतात. सगळी दोडकी किसून झालेली आहे. ही किसलेली साल ऊन असेल तेव्हा 1-2 तास उन्हात ठेवायचं, म्हणजे यातला पाण्याचा अंश निघून जातो आणि ते अगदी कोरडं होतं. चटणी कशी करायची त्याची लिंक वरती उजव्या कोपऱ्यात दिसतीये. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणाल दोडक्याची भाजी करतो त्यावेळी लगेच चटणी करायला वेळ असतोच असं नाही, पण काही हरकत नाही. तुम्ही दोडक्याच्या शिरा किसून उन्हात वाळवून नंतर वेळ असेल तेव्हा चटणी करून मुलांना डब्यात देऊ शकता. हे बघा, अशी पूर्ण साल काढून घ्यायची. दोडका बारीक चिरून घेऊया. अशा बारीक फोडी करून घ्यायच्या. कढईत 2 टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. या भाजीत सुद्धा जिऱ्याची चव खूप छान लागते. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, त्यानंतर दोडका. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. ही भाजी शिजून अगदी कमी होते, त्यामुळे बरेच जण यात कांदाही घालतात. पण भाजी कमी होत असली तरी यात मी कांदा घालत नाही, त्यामुळे आजही घातलेला नाहीये. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही कांदाही घालू शकता. भाजीला एक छान वाफ येऊ द्यायची. भाजीला एक वाफ आल्यानंतर बाकीचं साहित्य घालायचं. कांदा लसूण मसाला 2 चमचे, मीठ. या भाजीमध्ये मी फक्त कांदा लसूण मसाला घालते. या भाजीला याची चव खूप छान लागते. कांदा लसूण मसाला असेल तर यामध्ये बाकी कुठलाही मसाला घालावा लागत नाही. तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर त्याऐवजी तिखट गोडा मसाला असं वापरू शकता, किंवा धने जिऱ्याची पावडर घातली तरी चालेल. 2 चमचे गूळ, अगदी थोडंसं पाणी घालायचं. ही भाजी पाणी न घालता नुसत्या वाफेवर पण शिजते. यानंतर शेंगदाण्याचं कूट. सकाळी डब्याची घाई असते तेव्हा वाटण करायला वेळ नसतो. ही भाजी मात्र अगदी पटकन तयार होते आणि खूप छान लागते. एक 5 मिनिटं भाजी शिजू द्यायची. भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतरही वाटलं तर परत एक 5 मिनिटं असं झाकून ठेवा. गॅस बंद केल्यानंतरही थोडा वेळ कुकिंग प्रोसेस चालू असते. तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल गॅस बंद केलाय, पण तरी कुकिंग प्रोसेस सुरू आहे.
ही गार झाली की अजून थोडी घट्ट होईल. भाजी सर्व करूया. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी भाज्यांसह. तोपर्यंत नमस्कार.